हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा जो व्हिडिओ आहे तर जे माझे महाराजांचे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील आता माझा 9वा गुरुवार होता। तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे जो सकाळचा व्हिडिओ होता पूजेचा तर तो मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। आता माझी जी संध्याकाळची सेवा आहे स्वामींची तर ती आता चालू होती। तर सर्वात पहिल्यांदा नैवेद्य मी तयार करून घेतला म्हणजेच आपल्याला उपवास जो आहे आपला तर तो संध्याकाळी सोडायचा असतो आणि आपण जे स्वतःसाठी आपण जेवण ते तयार करणार असू तर ते आपल्याला महाराजांना दाखवायचं असतं। तर आज आमच्या इकडे म्हणजे पाऊस देखील झाला होता त्यामुळे म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं म्हणजेच खिचडी आणि भजे असा मेन्यू होता। तर म्हणजे महाराजांच्या मनातच इच्छा की महाराजांना म्हणजे तसा नैवेद्य दाखवायचा त्यामुळे मग मी जे खिचडी भजे आहेत तर ते केले होते। तर त्याचा व्हिडिओ शूट करणं झाला नाही त्यामुळे मग मी ते दाखवलं नाही व्हिडिओमध्ये। तर अशाकडे प्रकारे एकीकडे म्हणजेच जो स्वयंपाक आहे तर तो मी सुरुवातीलाच करून घेतला म्हणजेच जे माझं ऑफिस आहे तर ते 3 वाजेपर्यंत असतं। त्यानंतर मग रूमवरती आल्यावर फ्रेश झाल्यानंतर जो स्वयंपाक आहे तर तो मी करून घेतला म्हणजेच जे खिचडी आहे तर ती करून घेतली आणि महाराजांना प्रिय अशी कांदा भजे तर ती देखील मी करून घेतली। तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल की म्हणजेच मी कशाप्रकारे तयार केली। म्हणजेच आता तरी बरीचशी प्रॅक्टिस झाली आहे स्वयंपाकाची त्यामुळे आता जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करण्यासाठी। तर अशा प्रकारे महाराजांची जी संध्याकाळची सेवा आहे तर ती माझी आता एकीकडे चालू होती म्हणजेच तरी आता 6:30 वाजले होते सेवेला सुरुवात करण्यासाठी आणि अर्धा तास तरी लागतो संध्याकाळी देखील सेवा जर आपल्याला करायची असली तर महाराजांची। सर्वात पहिल्यांदा जे महाराजांची एक माळ जप आहे तर ती मी करून घेतली। त्यानंतर जे गुरुवारचे 3 अध्याय देखील वाचावे लागतात म्हणजेच जे आपले नित्यसेवेतले 3 अध्याय असतात तर ते आपल्याला वाचावे लागतात। तर ते देखील मी संध्याकाळूनच वाचून घेतो कारण सकाळी म्हणजेच एका टायमाला एवढे होत नाहीत कारण सकाळी आपण गुरुवारी ज्या दिवशी आपलं पारायण असते तर त्या दिवशी ऑलरेडी आपल्याला 21 जे अध्याय असतात तर ते वाचावेच लागतात आणि मी सकाळी जे अध्याय आहेत तर ते वाचून घेतो कारण मग नंतर मग जॉबला देखील जावं लागतं तर मग संध्याकाळी पण मग वेळ जास्त भेटत नाही त्यामुळे सकाळीच मग जेव्हा मला टाईम असतो तर तेव्हाच मी पूजा मांडणी करून घेतो आणि नंतर लगेचच जे 21 अध्याय वाचायचे असतात तर ते मी वाचून घेतो आणि त्यानंतर मग जे आता आपले नित्यसेवेमधलीच म्हणजे आठवड्यानुसार आपल्याला जशी 3-3 अध्याय वारांनुसार वाचायचे असतात तर ते मी संध्याकाळच्या सेवेमध्ये मग ॲड करतो आणि एरवी मग सकाळीच मी वाचून घेतो म्हणजेच ऑफिसला जाण्या अगोदर जे अध्याय मला वाचायचे असतात तर त्यानंतर मग जी महाराजांची एक माळ जप आहे तर ती करून घेतली। त्यानंतर महाराजांची जी आरती आहे संध्याकाळची जी सेपरेट आरती आहे तर ती मी करून घेतली आणि त्यानंतर महाराजांना मग अशा प्रकारे मी आता इथे नैवेद्य दाखवला। तर संध्याकाळची पूजा देखील महाराजांची खूप छान दिसत होती आणि जी पूजा आहे तर ती देखील आपली दिसायला खूप छान दिसत होती। तर थोडीशी प्लॅनिंग मी केली होती म्हणजे जी पूजाची मांडणी होती यावेळेसची तर ती वरती होती म्हणजेच एरवी मी जेव्हा पूजा करतो तर जी पूजेची मांडणी आहे तर ती खाली असते पण यावेळेस म्हटलं आपण वरतीच करू आणि ह्याच्या समय आहेत तर त्या मी पूजेमध्ये लावल्या होत्या आणि आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसत होती। तर संध्याकाळी मग महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतला आणि तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे आता हा जो व्हिडिओ आहे तर हा शुक्रवारचा सकाळचा व्हिडिओ आहे म्हणजेच आता जी पूजेची आपण मांडणी केलेली असते तर ती आपल्याला उचलायची असते। महाराजांची जी आपण आता गुरुवारची जी सेवा केली होती तर ती देखील आता उचलायची होती पूजा मांडणी। तर त्या अगोदर देखील आपल्याला महाराजांची जी जपमाळ आहे तर ती एकदा करून घ्यावी लागते आणि जे काही आपल्याला म्हणजे थोड्याशा ज्या सेवा असतात तर त्या देखील कराव्या लागतात आणि महाराजांची मी देखील सेवा ती करून घेतली। त्यानंतर महाराजांची मग मी लगेचच आरती देखील करून घेतली आणि त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पूजा उचलतो तर तेव्हा आपल्याला आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या असतात आणि त्या आपल्या पूजेवरती टाकायच्या असतात तेव्हा आपण ही जी पूजा आहे तर ती उचलू शकतो। आणि जे मी पूजेमध्ये जे सामान यूज करतो तर त्याचं मी काय करतो तर हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे। तर जे मी नारळ यूज करतो पूजेमध्ये तर 11 गुरुवार देखील आपल्याला एकच नारळ ठेवायचा असतो तर तो मी एकच यूज करतो आणि तो मी तसाच ठेवून देतो म्हणजेच पुढच्या गुरुवारसाठी। आणि जी पानं म्हणजे फुलं आपण पूजेमध्ये यूज करतो तर ती तुमच्या निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा झाडांच्या बुडामध्ये देखील तुम्ही ती टाकू शकता। जे आपण तांब्यामध्ये जे पाणी ठेवतो म्हणजेच कलश म्हणून तर त्यामधलं पाणी देखील तुम्ही तुमच्या तुळशीला टाकायचं असते। आणि जे तांदूळ आपण पूजेला यूज करतो तर शक्यतो तुम्ही 11 गुरुवार देखील ते एकच तांदूळ यूज करा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नंतर मग प्रत्येक गुरुवारी तांदूळ बदलू देखील शकता आणि जे तांदूळ तुम्ही पूजेमध्ये यूज केले तर ते तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये देखील घेऊ शकता म्हणजे धुवून स्वच्छ करून। आणि याचबरोबर जी आपण रांगोळी देखील पूजेमध्ये यूज केलेली असते रांगोळीचा तर ते देखील मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या कचऱ्यामध्ये टाकू नका कारण रांगोळी देखील आपल्या पूजेचा एक भाग असतो। आणि याचबरोबर जे आपण महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवतो
तर तो देखील तुम्ही तुमच्या घरच्यांमध्ये वाटू शकता, म्हणजेच त्यांना देखील खाण्यासाठी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील तो ग्रहण करू शकता। आता माझी पूजा उचलण्यासाठी म्हणजेच चालू होती, तर हळूहळू जशी आपण पूजा मांडतो तर तशाच प्रकारे ती उचलून घ्यायची आणि ज्या काही वस्तू आपण पूजेमध्ये यूज करतो तर त्या मग नंतर त्याच्या जागी तशा प्रकारे ठेवून द्यायच्या, नाहीतर मग आपलं लक्ष नाही राहत आणि ती वस्तू कितीतरी दिवस तशीच राहते। त्यामुळे आपण जी वस्तू यूज करतो आपल्या पूजेमध्ये तर ती नंतर मग त्या जागेवर पद्धतशीरपणे ठेवून द्या। तर अशा प्रकारे आता एकीकडे मग जे काही मी नैवेद्य दाखवला होता तर तो सर्वात पहिल्यांदा मी तो उचलून घेतला आणि त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती मी म्हणजेच पुसून घेतली, म्हणजेच आपल्याला थोडंसं पुढे जागा भेटेल। आणि त्यानंतर मग जी वरची पूजेची मांडणी होती तर तिला मी उचलण्यासाठी सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा जे आपले गणपती बाप्पा आहेत तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यांची जी मूर्ती आहे तर ती मी उचलून घेतली आणि त्यानंतर मग जे काही पूजेमध्ये मी सामान यूज केलं होतं तर ते हळूहळू मग मी उचलून घेतलं। जी पूजेमध्ये आता पानं फुलं यूज करतो तर ती देखील म्हणजेच आमच्या साईडला जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की ते म्हणजे थोडंसं गार्डन टाईप एरिया आहे, त्यामुळे मग मी झाडाच्या बुडांमध्ये ते जे फुलं आपण पूजेमध्ये यूज करतो तर ते मी टाकून देतो। त्याचबरोबर जी पूजा आहे तर ती मी अशा प्रकारे चौरंगावर मांडली होती तर तो चौरंग देखील मी उचलून घेतला आणि त्यानंतर हे जे शंख आहे तर हे देखील मी आता जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मी हा घेऊन आलो होतो। सर्वात पहिल्यांदा म्हणजे सकाळी उठलं की जी फुलं आहेत तर ती मी घेऊन येत असतो, नाहीतर मग नंतर मिळतात नाही मिळत। आणि आज मला जी मोगऱ्याची फुलं आहेत तर तीच भेटून गेली होती जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे मग सर्व देवांना मी मोगऱ्याचीच फुले अर्पण केली आणि मोगऱ्याचा जो वास आहे तर तो खूप छान होता, म्हणजे जी रूम आहे तर ती पूर्ण मोगऱ्याच्या वासाने सुगंधित झाली होती आणि जे देवार आहे तर तो देखील मस्त असं पॉझिटिव्ह एक एनर्जी जी आहे तर ती म्हणजे अशी निर्माण झाली होती। तर जो अखंड दिवा तुम्ही आता बघत असाल जो देवीच्या समोर जळत आहे तर तो देखील म्हणजेच जी वात आहे तर ती मी शक्यतो तर विजूच देत नाही आणि त्यामध्ये मग तेल जे आहे तर ते सतत टाकावं लागतं, कारण म्हणजे तरी हा बऱ्याचशा मोठ्या साईजचा दिवा आहे, त्यामुळे मग हाच मी लावला होता नवरात्रीमध्ये। म्हणजे आता जे देवीचे चैत्र नवरात्र चालू आहेत तर त्यामुळे मग मी हा दिवा लावलेला आहे। त्याचबरोबर ह्या ज्या समया होत्या तर ह्या देखील चालूच होत्या, मग त्यामुळे मग मी त्या उचलल्या नाही, म्हणजेच अशा पूजेमध्ये ठेवून दिल्या। आणि त्यानंतर मग महाराजांना खडीसाखर जे म्हणजेच नैवेद्य होता तर तो मी दाखवून घेतला आणि जे काही आता मला 3 अध्याय वाचायचे होते तर ते देखील मी वाचून घेतले। म्हणजेच आज होता शुक्रवार आणि शुक्रवारी आपल्याला 4था, 5वा आणि 6वा हे 3 अध्याय वाचायचे असतात जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे। तर यातील म्हणजेच आपण जेव्हा नित्यसेवा करतो स्वामीची तर नित्यसेवेमध्ये सर्वात महत्त्व म्हणजेच जे आपण अध्याय वाचन करतो तर त्याला आहे, म्हणजेच नित्यसेवेमध्ये आपण 1 माळ जप आणि 3 अध्याय आपल्याला वाचावे लागतात। तर तशा प्रकारे मग मी जेवढी म्हणजे माझ्या हातून स्वामींची सेवा घडते तर तेवढी मी माझ्या हातून करण्याचा प्रयत्न करतो, बाकी सर्व मग स्वामी स्वतः करूनच घेतात। तर अशा प्रकारे आजची जी स्वामींची सेवा आहे तर ती आता झालेली आहे आणि हे जे म्हणजे गजलक्ष्मी आहेत म्हणजे जे पितळेचे हत्ती आहेत तर ते देखील मी आता गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी घेऊन आलो सोबत। तर यांची देखील प्राणप्रतिष्ठा कशी करावी, म्हणजे यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करावी तर तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल। तर अशा प्रकारे आपली जी आजची स्वामी सेवा आहे तर ती झालेली आहे आणि जो महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे मोठ्या साईजचा तर जिथे मी मंगल कलशाची स्थापना केली आहे तर तो मी तिथे ठेवत होतो, पण आता तिथे मी म्हणजेच देवीला अशा प्रकारे स्वरूप दिलेलं आहे कलशाला की तिथं आता तो बसणार नाही, त्यामुळे अशा प्रकारे मी उजव्या साईडला जो फोटो आहे तर तो मी ठेवलेला आहे। आणि याची जी स्वामी सेवा आहे आता ती माझ्याकडून झालेली आहे। यानंतर मग आता ऑफिसला देखील जायचं असतं तर माझ्याकडून जेवढी स्वामीची सेवा होईल तर तेवढी मी ती करत असतो आणि तुम्हाला देखील माझी सेवा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून म्हणजेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला देखील हेल्प होईल। आणि तुम्हाला कोणत्या विषयावर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर ते तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून त्या विषयावरती मी नक्कीच व्हिडिओ तयार करेल। तर आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता महाराजांच्या चरणी मी रुजू करतो। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।